नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर पीक विम्याविषयी अपडेट आलेले आहे शेतकरी मित्रांनो. तर तर गेल्या वर्षीचा पीक विमा ज्यांना मिळाला नाही त्यात राज्य सरकारकडून एक अपडेट आलेली आहे. तर राज्य सरकारकडून जवळजवळ 1877 कोटींचे देणे हजारो शेतकरी वंचित आहेत शेतकरी मित्रांनो. तर त्याविषयी अपडेट पाहणार आहोत आपण. तर 1877 कोटीचे देणे सरकारनं कंपनीला दिले नाही, हप्ता दिलेला नाही, म्हणून जवळजवळ 3 ते 4 कंपन्यांनी गेल्या वर्षीचा पीक विमा शेतकऱ्यांना दिलेला नाही. तर ह्याविषयी अपडेट आलेली आहे. तर ती पाहूया की राज्य सरकारने आपण लोकमतवरची न्यूज आहे शेतकरी मित्रांनो. त्यात जवळजवळ 1877 कोटी रुपये न दिल्याने 6 जिल्ह्यांमधील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभांपासून वंचित राहावे लागले आणि त्यासोबतच युनायटेड इंडिया कंपनीला जवळजवळ 32 कोटी, तर भारतीय कृषी विमा कंपनीला 200 कोटी रुपयांचे देणे आहे. तर त्यात युनायटेड इंडिया जी कंपनी आहे त्यात 32 कोटी आणि भारतीय कृषी विमा कंपनीला 200 कोटी रुपयाचे देणे लागलेलं आहे. आणि दरम्यान विम्याच्या हप्त्यापेक्षा भरपाईचे दावे कमी असल्यामुळे 7 विमा कंपन्यांकडून राज्य सरकारला 1300 कोटी परत येणे आहे. तर लक्षात घ्या, देणं पण आहे आणि येणं पण आहे, तरीसुद्धा राज्य सरकार लक्ष देत नाही. इकडे शेतकऱ्याकडे लक्ष नाही, पीक विमा देत नाही गेल्या वर्षीचाच, पण ह्या वर्षीचा पीक विम्याला अर्ज करा म्हणत आहे. अर्ज केलेला आहे, तर नुकसान भरपाई अर्ज करा म्हणत आहे, तुम्हाला माहीतच असेल. तर शेतकरी मित्रांनो, लाडकी बहीण योजनेला पैसे द्यायला सरकारकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्याकडे विमा द्यायला सरकारकडे पैसा नाही. तर खाली पाहूया की ज्या पीक विमा योजनेत नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, चंद्रपूर या 6 जिल्ह्यांसाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला कंत्राट देण्यात आलेले होते आणि या 6ही जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचे दावे 110% जास्त असल्यामुळे नियमानुसार अतिरिक्त रक्कम राज्य सरकारकडे देणे गरजेचे आहे आणि त्यानुसार ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला राज्य सरकारकडून 1877 कोटी रुपयाचा हप्ता येणं आहे. तर लक्षात घ्या, जवळजवळ जे जिल्हे लक्षात घ्या, नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, चंद्रपूर हे 6 जिल्हे आहेत. ह्या 6 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा मिळणार आहे. परंतु राज्य सरकारने जेव्हा हप्ता कंपनीला देईल तर कंपनी तुम्हाला लवकरात लवकरच देणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यामुळे या 6 जिल्ह्यांमधील हजारो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, असं अपडेट आलेले आहे शेतकरी मित्रांनो. तर कृषी सचिवांनी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की 31 ऑगस्टपूर्वी, न्यूजमध्ये जसं दिलेलं आहे की 31 ऑगस्टपूर्वी तुम्हाला तुमच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिटचे ट्रान्सफरमार्फत तुम्हाला अकाउंटवर पैसे मिळून जातील शेतकरी मित्रांनो. तर अशी ही अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. तर ज्या जिल्ह्याचे नाव आहे त्या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर 31 ऑगस्टच्या आधी पीक विमा गेल्या वर्षीचा मिळणार आहे. ही चांगली आनंदाची बातमी आहे. फक्त राज्य सरकारने काटकसर न करता लवकरात लवकर हा हप्ता कंपनीला देणं आहे, म्हणून तुमचा पीक विमा गेल्या वर्षीचा राहिला आहे. तर अशी ही अपडेट आहे पीक विम्याविषयी गेल्या वर्षीच्या. तर दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिस टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.